संकटातून संधी किंवा संकटातून एखादी स्फूर्ती घेणं, एखादी संकल्पना डोक्यात येणं, हे काय असतं? याबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुणे हिंजवडी माण IT क्षेत्राकडे यावं लागेल. आता तुम्ही म्हणाल या IT क्षेत्रात असं काय सापडणार? योगेश चौधरी एक इंजिनियर, आणि मग त्याचं आयुष्य कसं बदलत गेलं. म्हणजे नोकरी करत असताना सुद्धा तुमच्या जर मनात असेल तर तुम्ही तुमचे स्वतःचे छंद कसे जोपासू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच योगेश चौधरी. म्हणून आजचा व्हिडिओ मित्रांनो, कडक सॅल्यूट टू योगेश चौधरी. कोरोनाचा काळ आपल्या सगळ्यांचाच सत्व परीक्षेचा काळ. त्यातून मग ज्या ज्या घरांनी हा कोरोना भोगला, ज्या ज्या घरामध्ये काही व्यक्ती मृत पावल्या, ज्या घरांमध्ये काही व्यक्ती दवाखान्यातून परत आल्या, प्रचंड मोठी मेडिकलची बिलं, उद्योगधंदे रोजगार बंद असताना सुद्धा भागवावी लागली. अशा अनेक परिस्थितीतून अनेक लोकांना जावं लागलं. आता ज्यांना झळ पोहोचली नाही ते खूप नशीबवान. पण योगेश चौधरी या युवकाच्या बाबतीत त्याच्या वडिलांनाच कोरोना झाल्यामुळं या कोरोना काळात खूप मोठं संकट त्याच्यावरती आलं होतं. नशीब की उपचारांच्या नंतर त्याचे वडील घरी आले, पण त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट हे बिल भरताना त्यांनी एक ओळ वाचली. ऑक्सिजन 15,000 रुपये. म्हणजे आपल्या वडिलांना उपचारादरम्यान जो काही कृत्रिमरित्या सिलेंडरच्या द्वारे ऑक्सिजन द्यावा लागला त्याची फी 15,000 रुपये. अर्थात सगळं बिल वगैरे देऊन तो वडिलांना सुखरूप घरी घेऊन आला. आणि मग रस्त्याने जाताना त्याच्या डोक्यात हाच विचार सतत येऊ लागला की ऑक्सिजन अशा वेळेस आपल्याला विकत घ्यावा लागतो आणि ही झाडं आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात. मोफत न सांगता हवेतला कार्बन शोषून घेतात. म्हणजेच फुकट मिळणारे ही ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत. त्यातून तो काही रस्त्यांनी जायचा तेव्हा त्याला इलेक्ट्रिकच्या पोलवर, म्हणजे त्या पोलचा आधार घेऊन त्याच्या बाजूने गोलाकार घरटं केलेली पक्ष्यांची घरटी त्याला दिसली. त्यामध्ये प्रामुख्याने कावळ्याची घरटी दिसली. ते बघून त्याचं संवेदनशील मन खिन्न झालं. स्वतः पर्यावरणप्रेमी असल्यामुळं, रानोमाळ भटकण्याचा एक छंद असल्यामुळं आणि तो छंद नोकरी चालू ठेवून तो मस्तपैकी जोपासत राहिला. आणि यातूनच मग बिया जमवण्याचा छंद. रानोमाळ भटकल्यानंतर, जंगलं भटकल्यानंतर ज्या काही आपल्या महाराष्ट्रीयन झाडांच्या बिया त्याला सापडायच्या, ज्याला आपण देशी झाडं म्हणतो,
भारतात वाढणारी झाडं, अशा काही बियाणं त्याला मिळायचं. त्या बिया तो एकत्रात करून आणायचा, रोपं बनवायचा. सुरुवातीला एक छंद म्हणून त्यांनी रोपं बनवली, स्वतःच्या पैशात कधीकधी बिया विकत आणल्या. आणि मग स्वतःचं पर्यावरण प्रेम आहेच, मग इतर कुणी समोर येऊन सांगितलं की मी पण पर्यावरण प्रेमी आहे, मला काही रोपं द्याल का, असा अर्जव कुणी केला, विनंती केली की मग त्यांना रोपं देत राहिला. आता हा सांगतो योगेश की प्रामाणिक, अतिशय प्रामाणिकपणे काही लोकांनी मागून बिया नेल्या, रोपं नेली. जवळपास 15,000 रोपं फुकट वाटली. जवळपास 15,000 बिया रोपण करतील या अपेक्षेने दिल्या आणि त्यांना विनंती केली की मला व्हॉट्सअपवरती हे रोप लावताना, बियाणं जमिनीत तुम्ही गाडताना फोटो काढा आणि मला पाठवा. ही त्याची सुरुवात होती. म्हणजे जंगलं जास्त पाहिली होती, पण माणसातली जंगली माणसं त्याला पहिल्यांदाच दिसली. म्हणजे काय झालं, म्हणजे इतकी रोपं फुकट वाटूनसुद्धा त्याला कोणीही असे फोटो रोप लावतानाचे पाठवले नाहीत. याचा अर्थ रोपं लागलीच नाहीत असंही म्हणत नाही येतो. काही लोकांनी लावली, पण काही लोकांनी नेऊन त्याचा उपयोग नक्की काय केला हेच समजलं नाही. आणि नंतर मग त्याच्या डोक्यात संकल्पना आली की आपण आपलीच एक नर्सरी का काढू नये. म्हणून त्याने या हिंजवडी माण इथून 2 किलोमीटरवरती आपली स्वतःची देशी झाडांची रोपं मिळण्याची नर्सरी सुरू केली. मित्रांनो, फक्त पर्यावरणाचं प्रेम मनामध्ये असून भागणार नाही आहे. अशी योगेश चौधरीसारखी लाखो माणसं जेव्हा कार्यरत राहतील, तेव्हाच खरं ही ऑक्सिजनची सिलेंडर्स वाढलेली दिसतील. तळमळीने बियांचं संकलन करणं, तळमळीने जे काही म्हणून दुर्मिळ झाडांच्या बिया रोपं मिळतील ती मिळवणं, त्या खटपटीत सतत राहणं आणि स्वतःला ज्ञान नाही तर इतर ज्या ज्ञानी लोक भेटतात या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडनं ज्ञानाचे कण घ्यायला बिलकुल न लाजणं, असं करत करत या योगेश चौधरीची घोडदौड चालू होती. आणि मग त्याची स्वतःची जेव्हा ही नर्सरी झाली, तेव्हा तो आज खूप अभिमानाने आणि आनंदात सांगतो, हो, माझी स्वतःची देशी झाडांची नर्सरी आहे बरं का. आता मोफत रोपं वाटूनसुद्धा जर किंमत झाली नाही, तर अर्थात आता त्याला ती विकावी लागतात. आणि विकलेलीच बरी असं मी त्याला सुचवेन. इथं मोफत काहीही दिलं ना की काही लोकांना किंमत कळत नाही. आणि आपणच मग आपली किंमत जर करत नसू, तर मग नंतर लोक काय आपली किंमत करणार, हाही प्रश्न निर्माण होतो. म्हणून आधी आपण कोणत्याही क्षेत्रात असा, स्वतःची किंमत स्वतः करायला शिका. स्वतःला उगाच मी लोकांपेक्षा कमी आहे असं म्हणून स्वतःला कमी समजत जर तुम्ही पावलं टाकत राहाल ना, तर तुम्ही कधीही तुमच्या स्वप्न पाहिलेल्या मंजिलपर्यंत पोहोचूच शकणार नाही. म्हणून योगेश चौधरींनी स्वतःची किंमत करायला सुरुवात केली आणि मोफत बियाणं देणं सोडून दिलं. त्यासाठी मी त्याला 100पैकी 100 मार्क देईन. पण योगेश चौधरीच्या जीवनामध्ये जेव्हा वडिलांचं कोरोनाचं बिल भरलं आणि जेव्हा 15,000 रुपयाचा ऑक्सिजन लागला वडिलांना बरं करेपर्यंत, हे जेव्हा त्याला समजलं, तेव्हा त्याच्या मनातलं पर्यावरण प्रेम हे स्वतःची नर्सरी काढण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्याच्यामुळंच त्याच्या या खटपटीला कडक सॅल्यूट करतो मी. स्वतःची नोकरी सांभाळून, स्वतःचे व्याप सांभाळून, स्वतःचा जो छंद होता त्या छंदाचं एका व्यापारात, एका चांगल्या पर्यावरणपूरक व्यापारात रूपांतर करणं तितकं सोपं काम नाही आहे. त्यामुळे या योगेश चौधरी या इंजिनियरचं शब्दांच्या पलीकडेही हे कौतुक आहे. शब्द अपुरे पडतील.
म्हणजे आजकालच्या युवकांना एक योग्य संदेश देणारा हा एक युवा इंजिनियर आहे, असंच मी तरी त्याच्या नावापुढे शिक्कामोर्तब करतो. यथावकाश त्याची नर्सरी पाहायला मी जाईन आणि त्या नर्सरीमध्ये तो जर भेटला तर त्याच्याशी गप्पांचा एक व्हिडिओ पण नक्की माझ्या चॅनलवर मी अपलोड करीन. त्याच्या नर्सरीचा कारभार, तिथं असलेली रोपं हे सुद्धा मी आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन. पण आज मला याचं योगेश चौधरीचं जे कौतुक करायचं होतं, त्यामुळंच हा योगेश चौधरी या इंजिनियरला कडक सॅल्यूट करण्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ. त्याच्या पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मी. त्याची नर्सरी अशीच बहरत राहावी आणि नर्सरीज त्याला जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे या नर्सरीचं एक्सपान्शन व्हावं, याच त्याला सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा. असेच काही नवनवीन विषयावरती प्रवीच्याद्वारे तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा केलेला हा एक प्रयत्न, अशा अनंत व्हिडिओचा खजिना असलेला एकमेव यूट्यूब चॅनल जो चालवतोय एक जागतिक विक्रमवीर. अनंत विषयांबद्दल अतिशय स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करणारा हा प्रवी रोज तुम्हाला भेटायला खूपच उत्सुक असतो. जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, 9325 व्हिडिओ हा फासला आपण ओलांडला आहे आणि तरी जरी सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही, तर नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. अर्थात इट इज नॉट ॲट ऑल कंपल्सरी. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीज शो.